So today we start with array. So what is meant by array? Array is a collection of similar data types. म्हणजे एकाच प्रकारचे मल्टिपल व्हॅल्यूज म्हणजे एकाच डेटा टाइपचे मल्टिपल व्हॅल्यूज आपल्याला स्टोअर करायचे असतील तर त्या सिच्युएशनला आपण काय करतो अरेचा यूज करतो. म्हणजे मला काय करायचं रोल नंबर स्टोअर करायचे स्टोनचे रोल नंबर स्टोअर करायचे आहेत. तर हे एकाच प्रकारचे आहेत आणि एकाच फील्डचे व्हॅल्यूज आहेत. म्हणजे रोल नंबर हे एकाच क्लासचे असतील आणि ते इंटिजर असतील. ठीक आहे. तर आपलं काय करायचं त्या सिच्युएशनला तुम्ही काय करू शकता रोल नंबर हे अरे तुम्ही डिक्लेअर करू शकता. किंवा त्या सिच्युएशन अरे ही कन्सेप्ट काय करू शकता तुम्ही यूज करू शकता. म्हणजे एकाच प्रकारचे मल्टिपल व्हॅल्यूज एकाच नावाखाली स्टोअर करायचे असतील, एकाच प्रकारचे मल्टिपल व्हॅल्यूज एकाच नावाखाली स्टोअर करायचे असतील, तर त्या सिच्युएशनला तुम्ही काय यूज करू शकता, अरे ही कन्सेप्ट यूज करू शकता. वी कॅन स्टोअर सिमिलर डेटा टाइप व्हॅल्यू अंडर अ सिंगल नेम दॅट इज नोन ॲज द अरे. म्हणजे एकाच नावाखाली आपल्याला एकाच प्रकारचे व्हॅल्यूज तुम्हाला स्टोअर करायचे असतील, तर त्यावेळी तुम्ही यूज काय करता, अरे यूज करता. लाइक दिले बघा काय दिले, लाइक अदर प्रोग्रामिंग लँग्वेज अरे इन सी प्लस प्लस और सी इज अ ग्रुप ऑफ सिमिलर टाइप ऑफ एलिमेंट्स दॅट हॅव अ कंटिन्युअस मेमरी लोकेशन. मग त्यांचं मेमरी लोकेशन काय असतं, कंटिन्युअस असतं, वन बाय वन असतं. ठीक आहे. इन सी प्लस प्लस स्टँडर्ड array is a container that encapsulates fixed size of array. In C++, array index starts from 0. We can store only fixed set of elements in C++. म्हणजे तुम्ही साईज जेवढी दिली असेल तेवढीच आपण डेटा तेवढाच डेटा आपण काय करू शकतो त्यामध्ये स्टोअर करू शकतो. जेवढी तुम्ही अरेची साईज दिली, सपोज रोल नंबर तुमच्याकडे मॅक्झिमम किती विद्यार्थ्यांचा इंटेक आहे, 60 स्टुडंट आहेत, तर 60च व्हॅल्यूज आपण काय करू शकतो स्टोअर करू शकतो. म्हणजे 60 डिफरंट व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. ठीक आहे. 1 ते 60 असं नाही. सो रोल नंबर तुमचे आता कसे 101 आहेत. तर 101, 102, 103 असे असतील किंवा तुमची युनिव्हर्सिटीचे नंबर्स काय असतात वेगळे असतात. तर असे मल्टिपल टाइपचे व्हॅल्यूज आपण काय करू शकतो एकाच नावाखाली वन बाय वन काय करू शकतो स्टोअर करू शकतो. सो दॅट्स वाय वी कॅन यूज द अरे कन्सेप्ट. इथे दिले बघा डेटा आणि इंडेक्स. इंडेक्स कुठून स्टार्ट होतो 0 पासून आणि डेटा किती 10, 20, 30, 40. ठीक आहे. म्हणजे इथं 1, 2, 3, 4 जर म्हटला तर व्हॅल्यू तुम्हाला 1 ते 4 दिसतील. परंतु इंडेक्स नंबर किती 0, 1, 2, 3 दिसतील. बरोबर आहे. म्हणजे सपोज ॲव्हरेज व्हॅल्यू तुमची 4 असेल, तर ॲक्चुअल व्हॅल्यू तिथे किती स्टोअर होणार 5. किती स्टोअर होणार आहे? 5 स्टोअर होतील. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करतो ॲरेमध्ये व्हॅल्यू काय करत असतो? स्टोअर करत असतो. तर ॲरेचे एडवांटेजेस काय-काय आहेत बघा. तर ॲरेच्या एडवांटेजेसमध्ये तुम्हाला ठीक आहे कोड ऑप्टिमायझेशन, लेस कोड म्हणजे तुम्हाला सपोज 100 व्हॅल्यू स्टोअर करायचे असतील, तर तुम्ही काय करू शकता 100 वेळा स्कॅनएफ किंवा 100 वेळा प्रिंटएफ लिहिण्याऐवजी तुम्ही काय करता एकदाच स्कॅनएफ लिहिता आणि तुम्ही 100 व्हॅल्यू काय करू शकता स्टोअर करू शकता. सो कोड ऑप्टिमायझेशन, लेस कोड, रँडम ॲक्सेस कुठलीही व्हॅल्यू तुम्ही डायरेक्टली ॲक्सेस करू शकता. इझी टू ट्रॅव्हर्स डेटा, डेटा ट्रॅव्हर्स करण्यासाठी सोपा जातो. ठीक आहे. इझी टू मॅनिप्युलेट डेटा, डेटा मॅनिप्युलेट करण्यासाठी सोपा आहे. सॉर्ट करण्यासाठी सोपा आहे. सो टू यूज द मल्टिपल पर्पज use of array. So array can use for multiple purpose in multiple situation and different situation. Okay. So what is the disadvantage of array? Fixed size. म्हणजे arrayचे एकच डिसएडव्हांटेज आहे, त्याची साईज फिक्स आहे. म्हणजे एकदा तुम्ही साईज डिक्लेअर केली 40, 50 वगैरे, तर आता 40 दिली, तर 40च्या वर तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करता येत नाही. तर तुमचं इंडेक्स 60 आहे, तर 60च्या वर तुम्हाला व्हॅल्यू काय करता येत नाही, स्टोअर करता येत नाहीये. 60च्या वर तुम्हाला व्हॅल्यू काय करता येत नाही, स्टोअर करता येत नाहीये. सो दिस इज द मेन डिसएडव्हांटेज ऑफ array. So there are two types of array, one dimensional array and two dimensional array, or single dimensional array or multi-dimensional array. सिंगल डायमेन्शनल अरे और मल्टी डायमेन्शनल अरे. तर त्यामध्ये काय होणार आहे, तर सिंगल डायमेन्शनमध्ये एकच व्हॅल्यूज तुम्ही स्टोअर करू शकता. एकाच प्रकारची व्हॅल्यू व्हॅल्यू स्टोअर करू शकता. म्हणजे तुमचा जो काही डेटा आहे, तो डेटा रोच्या फॉर्मॅटमध्ये तुमचा काय होणार आहे, स्टोअर होणार आहे. जरी सिंगल एकच कॉलम तुमचा असेल किंवा एकाच प्रकारची व्हॅल्यू असतील, तर तुमचा डेटा कसा रो वाईज स्टोअर होणार आहे आणि स्टार्टिंग कुठून होणार इंडेक्स 0 पासून आणि मल्टी डायमेन्शनल अरेमध्ये म्हणजे मॅट्रिक्स. सो एक सिंपल एक्झाम्पल ऑफ मल्टी डायमेन्शनल अरे. दिस इज ऑल्सो नोन एज द टू डायमेन्शनल अरे. त्याला आपण ॲज वेल एज काय म्हणतो, टू डायमेन्शनल अरे, मल्टी डायमेन्शनल अरे असंही म्हणतो आणि सिंगल डायमेन्शनलला वन डायमेन्शनल अरे असंही म्हणतो. कारण का त्यात एकच डायमेन्शन असतो आणि मल्टी डायमेन्शनमध्ये मल्टिपल डायमेन्शन असतात. ठीक आहे. रो आणि कॉलम असे मल्टिपल डायमेन्शनल असतात. मग त्याला आपण काय म्हणतो, मल्टी डायमेन्शनल अरे असं म्हणतो. ओके. तर दिस इज ऑल्सो नोन एज अ टू डायमेन्शनल अरे. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ टू डायमेन्शनल अरे और मल्टी डायमेन्शनल अरे इज मॅट्रिक्स. हे मॅट्रिक्स एक चांगलं एक्झाम्पल आहे. तर त्यांनी एक प्रोग्राम दिलाय बघा, हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच. ठीक आहे. इंट मेन, इंटच्या ऐवजी तुम्ही वर्ड घेऊ शकता. कसं असतं बघा, हे आपण ऑनलाईन घेतलेलं आहे. त्यामुळे कसं आहे, प्रत्येक वेबसाईट हे वेगळ्या पद्धतीने तुमचं कोडिंग रिप्रेझेंट करू शकतं आणि आपण जे शिकतो आता,
तर ते 10% सुद्धा आपण शिकत नाही. इतकं मोठं वास्ट आणि मोठी लँग्वेज त्यामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, तर बघा, तर काही ठिकाणी इंट दिलं असतं म्हणजे इंटिजर व्हॅल्यूज तुमची काय होणार, रिटर्न होणार. इंटिजर व्हॅल्यू काय होणार तुमचं इथं रिटर्न होणार. हे शौकत भाई कोण आहे? कोणाच्या ओळखीचे आहेत का शौकत भाई? पूर्ण नाव टाका, व्यवस्थित तुमचं नाव लिहा तिथं. नाव तुमचं पूर्ण व्यवस्थित लिहा. पूर्ण नाव व्यवस्थित लिहा आणि परत जॉईन व्हा. ठीक आहे. बघा, इंट मेनच्या ऐवजी वाईड मेन पण घेऊ शकता. इंट ARR. ठीक आहे. इंट ARR 5, 10, 0, 20, 0, 30. ठीक आहे. असे व्हॅल्यूज तुम्ही यामध्ये घेऊ शकता. क्रिएटिंग इनिशियलायझिंग ॲरे म्हणजे बाय डिफॉल्ट व्हॅल्यू तुम्ही ॲरेला असाइन केली. बाय डिफॉल्ट तुम्ही ॲरेला व्हॅल्यू काय केली, असाइन केली. सो ट्रॅव्हर्सिंग ऑफ ॲरे मीन्स व्हॉट, तुम्हाला प्रिंट करायची व्हॅल्यू ती. सो तुम्हाला 1 ते 5 किंवा 5 डिफरंट व्हॅल्यूज प्रिंट करायचे. म्हणजे मल्टिपल टाईम तुम्हाला काय करायचं आहे, प्रिंटफ स्टेटमेंट यूज करायचं आहे. मल्टिपल टाईम तुम्हाला प्रिंटफ स्टेटमेंट म्हणजेच सी आउट स्टेटमेंट यूज करायचं आहे. सो दॅट्स वाय फॉर int I equals to 0, I less than 5, I plus plus. I less than 0, I plus plus. See out ARR of I. ARR of I ची 0 व्हॅल्यू आहे पहिल्यांदा. ARR of 0 येणार. 0th इंडेक्सची व्हॅल्यू किती असणार आहे? 10 प्रिंट होणार. परत 0 प्लस प्लस I ची व्हॅल्यू काय 1 होणार. बरं आहे. I ची व्हॅल्यू काय 1 होणार. ती 1 पेक्षा कमी आहे. म्हणजे कंडिशन ट्रू आहे. मग लूप इथे येणार. ARR of 1. ठीक आहे. फर्स्ट इंडेक्स व्हॅल्यू कुठली आहे? 0 प्रिंट होणार. ठीक आहे. झालं का 0 प्रिंट? नंतर 1 प्लस प्लस I ची व्हॅल्यू किती होणार? 2. 2 इज लेस देन 5. Condition is true. So index value is true. So value of second index is 20. So 20 will be printed. Then 2 plus plus. Value of I is 3. So I is equals to 3. So 3 is less than 5. So array condition is true. So array of 3. So third index value is 0. So again it will print a 0. Okay. Then 3 plus plus I is equals to 4. 4 is less than 5. Then it will print the fourth index value, that is 30. Okay. So likewise we can print the multiple values which will be stored in the array. ठीक आहे. array मध्ये स्टोअर केले मल्टी व्हॅल्यूज तुमच्या काय होतील, प्रिंट होतील. सो ट्रॅव्हर्सिंग ऑफ array युजिंग फॉर इच लूप. ठीक आहे. एक पुढची कन्सेप्ट आहे. तर त्यामध्ये त्यापेक्षा आपण काय करू, ते एक सिंपल एक्झाम्पल आपण बघितलं. ह्यामध्ये कोणाला काही शंका असेल तर विचारा. अरे या कन्सेप्टमध्ये ह्यामध्ये कोणाला काही शंका असतील तर विचारा. आणि हे खूप महत्वाचं आहे. अरे ऑफ ऑब्जेक्ट पण आपल्याला क्रिएट करायचं पुढे. त्यासाठी हे महत्वाचं आहे. अरे ऑफ ऑब्जेक्ट आपण करणार आहोत, त्यासाठी तुम्हाला हे उपयोगाला येणार आहे. कोणाला शंका आहे यामध्ये? अक्षता, अक्षय. आणि इथं तुमच्या ह्याच्यामध्ये लॉग इनला तुमचं पूर्ण नाव व्यवस्थित लिहा. कळलं का? पूर्ण नाव लिहा, त्याच्यावरतीच तुमची प्रेझेंटी लागणार आहे. हे 19PS32 कोण आहे? ठीक आहे. तर नेक्स्ट आपलं एक्झाम्पल. ते एक्झाम्पल बघा आपल्याला. हे फंक्शन वापरून इथे केलं आहे, तर इनिशियली फक्त ॲरे कन्सेप्ट समजून घ्या. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं पुढं, ॲरे झाल्यानंतर पॉइंटर इथं नाही आहे, तर उप्स कन्सेप्टकडे जाऊ. उप्सची कन्सेप्ट. तर त्यामध्ये आणखीन एकदा आपण रिव्हिजन घेऊ. व्हॉट इज इन बाय उप्स. The major purpose of C++ programming is to introduce the concept of object-oriented to the C programming language. Object-oriented programming is a palindrome that provides many concepts such as inheritance, data binding, and polymorphism, etc. Object-oriented language मध्ये तुम्हाला polymorphism, inheritance वगैरे असे वेगवेगळे concepts तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता किंवा चेक करू शकता किंवा शिकू शकता. ठीक आहे. तर त्यानंतर काय, द प्रोग्रामिंग पॅरामीटर वेअर एव्हरीथिंग इज रिप्रेझेंटेड ॲज ऑब्जेक्ट. म्हणजे C++ मध्ये प्रत्येक गोष्ट काय आहे, ऑब्जेक्टच्या स्वरूपात काय केलं, दाखवलेलं आहे. कशा स्वरूपात दाखवलेले आहे? ऑब्जेक्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणून दाखवलेले आहे. ओके. देन आफ्टर दॅट काय दिलंय बघा यामध्ये,
तर so that's why it is known as object-oriented language. The small talk is to consider as the first truly object-oriented programming language. Okay. So what is meant by object-oriented language system? Is object means real-world entities such as pen, chair, table. Object-oriented programming is methodology or palindrome to design program using class and object. म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे काय एक पॅलेंड्रम किंवा एक छोटंसं सिस्टम आहे. एक क्लास आणि ऑब्जेक्टचा वापर करून तुम्ही काय करू शकता यामध्ये तुमचं प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही डेव्हलप करू शकता. तर त्यामध्ये आणखीन काय दिलंय बघा, की it simplifies the software development and maintenance by providing some concepts like object, class, inheritance, polymorphism, abstraction आणि encapsulation. हे जे काही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, हे या 5-6 कन्सेप्ट आहेत. ते कन्सेप्ट यूज करून ते सिम्प्लिफाय केलेलं आहे. ठीक आहे. तर आता बघू वन बाय वन म्हणजे काय. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय? एनी एंटिटी दॅट हॅज स्टेट अँड बिहेवियर इज नोन ॲज ऑब्जेक्ट. एक्झाम्पल चेअर, पेन, टेबल, कीबोर्ड, बाईक. इट कॅन बी फिजिकल ऑर लॉजिकल. प्रत्येक गोष्टी जिथं तुम्ही बघता, ठीक आहे. तर ती काय तुमची ऑब्जेक्ट आहे. ओके. क्लास म्हणजे कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड क्लास. इट इज लॉजिकल एंटिटी. क्लासला लॉजिकल एंटिटी आहे. ते इट इज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. इट इज ऑल्सो नोन ॲज डेटा. म्हणजे तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आहे. ऑब्जेक्ट म्हणजे आपण काय करतो, जो मोठा प्रॉब्लेम आहे, तर छोट्या-छोट्या प्रॉब्लेममध्ये आपण काय केलेलं आहे, डिव्हाईड केलेला आहे. त्या छोट्या-छोट्या प्रॉब्लेम्सलाच आपण एंटिटीलाच काय म्हणतो, ऑब्जेक्ट असं म्हणतो. जसं आपण एक्झाम्पल घेतलं ते क्लास कॉलेज मॅनेजमेंट सिस्टम, CMS म्हणजे कॉलेजचं एक मॅनेजमेंट सिस्टम आपल्याला क्रिएट करायची आहे आणि तो प्रॉब्लेम आपण कन्सिडर करून काय करणार आहे, डेव्हलपमेंट करणार आहे. तो प्रॉब्लेम लक्षात घेऊन आपण काय करणार आहे, डेव्हलपमेंट करणार आहे. तर त्यामध्ये काय केलं, एक कॉलेज मॅनेजमेंट सिस्टम एक मोठी प्रॉब्लेम आहे. तर आपण छोट्या-छोट्या युनिटमध्ये ती डिव्हाईड केली. म्हणजे काय स्टुडंट ॲडमिशन किंवा स्टुडंट इन्फॉर्मेशन, क्लास इन्फॉर्मेशन, ठीक आहे. नंतर तुमचं एक्झाम इन्फॉर्मेशन, लायब्ररी इन्फॉर्मेशन प्रत्येक छोट्या-छोट्या युनिटमध्ये डिव्हाईड केलं आणि त्या प्रॉब्लेममध्ये आपण काय केलं ते बिल्ड केलं. ठीक आहे. संकेत महेश्वरी कोण आहे? हां. तर अशा पद्धतीने आपण काय केलं ते प्रॉब्लेम डिव्हाईड केलं. त्या प्रॉब्लेम ऑब्जेक्ट डिव्हाईड केले. त्या ऑब्जेक्टच्या भोवती आपण काय करणार आहे, कोडिंग करणार आहे. त्या ऑब्जेक्टच्या भोवती आपण काय करणार आहे, कोडिंग करणार आहे. नंतर इनहेरिटन्स. इनहेरिटन्समध्ये काय दिलंय बघा. व्हेन वन ऑब्जेक्ट अक्वायर ऑल द प्रॉपर्टीज अँड बिहेवियर्स ऑफ द पेरेंट ऑब्जेक्ट. म्हणजे काय एका क्लासचा डेटा वापरून दुसरा आपण क्लास क्रिएट करतो. एका ऑब्जेक्टचा डेटा यूज करून आपण काय करतो, दुसरा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. त्याला आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स म्हणतो. म्हणजे वडिलांपासून आपण आपल्यापासून ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय करतो आपण ते वन बाय एका क्लासची आणखीन एक क्लास आपण काय करतो, क्रिएट करतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला रियुजेबिलिटी ऑफ डेटा म्हणजे सपोज क्लास इन्फॉर्मेशनपासून आपण काय केलं, एक्झाम इन्फॉर्मेशन तयार केलं. मग क्लास इन्फॉर्मेशनमध्ये काय असणार, त्या स्टुडंटचा रोल नंबर असणार, क्लास असणार, कुठल्या क्लासला आहे, त्याचे सब्जेक्ट्स असणार. ठीक आहे. आणि त्याच्यापासून आपण एक्झाम तयार एक्झाममध्ये तुम्हाला काय लागणार, त्याचं नेम लागणार, रोल नंबर लागणार, क्लास लागणार, सब्जेक्ट्स लागणार. हा डेटा ऑलरेडी तुम्हाला वापरायला मिळणार आहे. कारण का तुम्ही त्या क्लासपासून म्हणजेच स्टुडंट क्लासपासून काय केलेलं आहे, तुम्ही एक्झाम नावाचा क्लास काय केलाय, तयार केलाय. म्हणजे ऑटोमॅटिक तो डेटा तुम्हाला इथे मिळणार आहे. परत तुम्हाला ॲड करावं लागणार नाही. त्यामुळे डेटा रिडंडन्सी किंवा सेम डेटा सारखं-सारखं यूज करणे किंवा तोच डेटा एंटर करून घेणे, हे जे काही कन्सेप्ट आहे, हे तुमची कन्सेप्ट किंवा कॉम्प्लेक्सिटी काय आहे तुमची कमी होईल. तर पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय वन डे मल्टिपल टास्क. बघा वन टास्क परफॉर्म बाय डिफरंट वेज. एकच टास्क तुम्ही वेगळ्या पद्धतीने वापरता किंवा एकच प्रोग्राम तुम्ही मल्टिपल पद्धतीने काय करू शकता, यूज करू शकता. म्हणजे तुम्ही एकच असता, तुम्हीच भाऊ असता, तुम्हीच कोणाचा तरी मुलगा असता, तुम्हीच कोणाचा तरी मित्र असता, तुम्हीच क्लासला जाता, तुम्हीच एक्झाम देता. म्हणजे तुम्ही एकच असता. परंतु प्रत्येक रोलनुसार, तुमच्या रोलनुसार, तुमच्या सिच्युएशननुसार काय होणार आहे, तुमचा रोल चेंज होणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो पॉलिमॉर्फिझम. नंतर ॲब्स्ट्रॅक्शन. ॲब्स्ट्रॅक्शन इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ क्लास. म्हणजे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लागणारे जे व्हेरिएबल फंक्शन आहेत, ते फंक्शन तुम्ही एकत्र डिक्लेअर करता. त्या कन्सेप्टलाच, त्या ब्लॉकलाच आपण काय म्हणतो, ॲब्स्ट्रॅक्शन असं म्हणतो. बरोबर? आफ्टर दॅट काहीतरी इनकॅप्सुलेशन. इनकॅप्सुलेशन बाइंडिंग कोड अँड डेटा टुगेदर. म्हणजे क्लासला लागणारे व्हेरिएबल फंक्शन आणि त्याचे डिटेल जे डेफिनेशन तुम्ही लिहिलं आहे, ते सगळं ठीक आहे. तर ते सगळं तुम्ही काय करता त्यावरती डिक्लेअर करता. ते सगळं काय करता तुम्ही एकत्र घेता. त्याला आपण काय म्हणतो इनकॅप्सुलेशन असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला इनकॅप्सुलेशन असं म्हणत असतो. ठीक आहे. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे.
So these are the मेन कन्सेप्ट्स ऑफ उप्स. ठीक आहे. ऑब्जेक्ट, क्लास, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन आणि इन्कॅप्शन ह्याच्यावरतीच तुमचं टोटल लँग्वेज काय डिपेंड आहे आणि हेच तुम्ही या टोटल लँग्वेजमध्ये काय होणार आहे शिकणार आहात. ओके. देन advantage of OOPS over the procedure oriented language. OOPS makes a development and maintenance easier when procedure oriented language is not enough or easy to manage और ग्रोथ ऑफ प्रोजेक्ट ग्रोथ. म्हणजे डेव्हलपमेंटसाठी UPS अतिशय सोपं आहे. ते इझिली मेंटेन मॉडिफाय करता येतं प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेजपेक्षा. UPS प्रोव्हाइड्स डेटा हायडिंग वेअर ॲज द प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज ग्लोबल डेटा कॅन बी ॲक्सेस फ्रॉम द एनीवेअर. UPSमध्ये तुम्ही डेटा हाईड करून ठेवू शकता, स्टोअर करून ठेवू शकता किंवा तुम्ही सिक्युअर ठेवू शकता. परंतु प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेजमध्ये तुम्हाला कुठलाही डेटा सिक्युअर किंवा स्टोअर करून हाईड करून ठेवता येत नाहीये. OOPS provides the ability to simulate real world event much more effectively. We can provide the solution to real world problem if we are using the object oriented programming language. So these are the some advantages of OOPS over the procedure oriented language. So now we see what is in by class and object in class. Um, since C++ is an object-oriented language program, is designed using the object and class in C++. ठीक आहे. तर सी प्लस प्लसमध्ये ऑब्जेक्ट म्हणजे काय बघा. इन सी प्लस प्लस ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी. फॉर एक्झाम्पल चेअर, क्लास, car, pen, mobile, laptop, etc. In the other world, object is an entity that has stated and behavior. Here, state means data and behavior means functionality. ठीक आहे. स्टेटेड अँड बिहेवियर म्हणजे डेटा आणि फंक्शन्स. डेटा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करता आणि ते व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी तुम्ही फंक्शन डिक्लेअर करता आणि त्याच्या थ्रू काय तुम्ही डेटा स्टोअर करत असता. ऑब्जेक्ट इज रनटाइम एंटिटी. इट इज क्रिएटेड ॲट रनटाइम. ऑब्जेक्ट काय रनटाइम एंटिटी आहे. तुम्ही जेव्हा प्रोग्राम रन करता तेव्हा तुम्ही काय करता ते क्रिएट करता. ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ क्लास. ऑल द मेंबर्स ऑफ द क्लास कॅन बी ॲक्सेस टू द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट त्या क्लासचा इन्स्टन्स आहे म्हणजे ऑब्जेक्ट आहे आणि क्लासमध्ये सगळा डेटा काय होतो तुमच्या ऑब्जेक्ट थ्रू ॲक्सेस केला जातो. Let us see an example to create object of student class using the S1 as the reference variable student S1. In this example, student is the type and S1 is the reference variable that refers to the instance of student class. ठीक आहे. क्लासच्या स्टुडंटला काय केलं आपण ऑब्जेक्ट तयार केला आणि क्लासमधला सगळा डेटा जो काय असणार आहे तो S1 थ्रू आपण काय करू शकतो ऍक्सेस करू शकतो. S1 थ्रू आपण काय करू शकतो ऍक्सेस करू शकतो. तर सी प्लस प्लसमध्ये क्लास कसं डिक्लेअर करतो. इन सी प्लस प्लस ऑब्जेक्ट इज अ ग्रुप ऑफ सिमिलर ऑब्जेक्ट. ठीक आहे. काय दिलंय ऑब्जेक्ट इज अ सिमिलर ऑब्जेक्ट. इट इज अ टेम्पलेट फॉर विच ऑब्जेक्ट आर क्रिएटेड. इट कॅन हॅव द फील्ड मेथड कन्स्ट्रक्टर. म्हणजे क्लासमध्ये आपण काय करतो मेथड फील्ड कन्स्ट्रक्टर वगैरे सगळं डिक्लेअर करतो आणि त्याचा यूज करून आपण एक प्रोग्राम काय करतो डेव्हलप करत असतो. दिले बघा त्यांनी क्लास काय दिलेला आहे. क्लास स्टुडंट मग पब्लिकमध्ये प्रायव्हेट आणि पब्लिक असे दोन असतात. प्रायव्हेटमधला डेटा तुम्हाला कोणाला ॲक्सेस करता येत नाही. पब्लिकमधला डेटा कोणी ॲक्सेस करू शकतो. व्हेरिएबल असतील किंवा फंक्शन असतील. ते पब्लिकमध्ये इंटमध्ये आयडी, फ्लोटमध्ये सॅलरी, ठीक आहे आणि स्ट्रिंगमध्ये नेम अशा पद्धतीने काय करू शकता व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. आणि जो डेटा पब्लिकमध्ये डिक्लेअर केला असतो तो सगळा डेटा काय होतो तुम्ही कोणी ॲक्सेस करू शकतो. सी प्लसमध्ये ऑब्जेक्ट इन क्लास एक्झाम्पल दिले बघा त्यांनी. Let us see an example of class that have two fields, ID and name. It creates an instance of class, initialize the objects and print the object value using the name std. ठीक आहे. क्लास स्टुडंट पब्लिक इंट आय डी स्ट्रिंग नेम. इंट मेनमध्ये काय घेतलं आपण बघा स्टुडंट S1. स्टुडंट काय क्लासचं नाव आहे. स्टुडंट काय क्लासचं नाव आहे. S1 काय तुमच्या ऑब्जेक्टचं नाव आहे. S1 डॉट आय डी म्हणजे ह्या क्लासमधला डेटा तुम्ही इकडे ऍक्सेस केला युझिंग द ऑब्जेक्ट. S1 डॉट आय डी इक्वल्स टू 201. S1 डॉट नेम इक्वल्स टू सोनू जयस्वाल. ठीक आहे. ह्यात ऑब्जेक्टमध्ये तुम्ही स्टोअर केलं म्हणजे S1चा डेटा तुम्ही स्टोअर केला. सी डॉट S1 डॉट आय डी S1 डॉट नेम म्हणजे काय केलं त्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केलेलं व्हॅल्यू तुम्ही काय केलं प्रिंट केले. ओके रिटर्न 0. इव्हन तुम्ही तो वाईड मेन घेतलं तरी सुद्धा चालते नो प्रॉब्लेम. इथे इंट मेन घेतलेला आहे त्यामुळे इथं आपल्याला काय व्हॅल्यू रिटर्न करायची आहे इथं काय केलं आपण रिटर्न 0 केलं. सो आपण इंट मेन न वापरता वाईड मेन पण वापरू शकतो. वाईड मेन वापरा आणि इथं काय तुम्ही नाही दिली चालते गेट सी दिली तरी चालेल. तर ऑब्जेक्ट तुम्हाला 201 आणि सोनू जयस्वाल असं तुमचा डेटा काय होईल इथं तो पुन्हा प्रिंट होऊन दिसेल. ठीक आहे. सिंटॅक्स वगैरे हे ॲक्च्युली पहिल्यांदा आपण घ्यायला पाहिजे. तर सिंटॅक्स ते दिलं नाही आहे. तर याचं सिंटॅक्स तुम्हाला दाखवतो ॲक्च्युअल. ओके.
ठीक आहे. सिंटॅक्स काय? क्लास ठीक आहे. क्लास नेम त्यामध्ये प्रायव्हेट मध्ये मी व्हेरिएबल फंक्शन पब्लिक मध्ये पण व्हेरिएबल फंक्शन क्लास कंप्लीट सेमिकोलॉन. मग क्लास काय कीवर्ड आहे हे काय इंडिकेट करतो. मी क्लास डिक्लेअर करतो, मी इंडिकेट करतो. क्लास आपण कीवर्ड लिहिला आहे. आफ्टर दॅट वी कॅन डिक्लेअर अ क्लास नेम ऑफ द क्लास. सपोज तुम्ही स्टुडंट नावाचा क्लास लिहिणार आहात. सपोज वी हॅव टू राईट अ क्लास as a student. So class is a keyword. It is indicate that here you are going to declare a class and name of the class that is student. It is a name of the class. After that opening curly brace, we can declare a variable and function or write a whole code of that class in between opening curly brace to closing curly brace. There are two main parts of the class. First one is a private and second one is a public. First one is a private and second one is a public. In private section, we can declare a variable and function. And the public section also we can declare a variable and function. But which data will be declared in a private section, it does not access outside the class. Okay, so we does not access outside the class, which variable and function are declared under a private visibility mode. It is also known as the visibility mode. So private data does not access by any other class, any other object. It is only accessed within a class or that class ऑब्जेक्ट ओनली. म्हणजे त्या क्लासमध्ये असलेले फंक्शन्स आणि त्या क्लासचा ऑब्जेक्टच फक्त काय करू शकतो, त्या क्लासमधले प्रायव्हेटमधला डेटा यूज करू शकतो. प्रायव्हेटमध्ये तुम्ही व्हेरिएबल आणि फंक्शन पण डिक्लेअर करू शकता. पब्लिकमध्ये पण व्हेरिएबल आणि फंक्शन तुम्ही काय करू शकता, डिक्लेअर करू शकता. परंतु प्रायव्हेटमधला डेटा फक्त आणि फक्त त्या क्लासमध्ये आणि त्या क्लासचेच ऑब्जेक्ट काय करू शकतात, यूज करू शकतात. आउटसाइड द क्लास कुठेही तुमचा प्रायव्हेटमधला डेटा यूज करू शकत नाही किंवा तो ॲक्सेस करू शकत नाहीये. पब्लिकमध्ये पण तुम्ही व्हेरिएबल आणि फंक्शन डिक्लेअर करू शकता. पब्लिकमध्ये पण तुम्ही व्हेरिएबल आणि फंक्शन डिक्लेअर करू शकता. तर पब्लिकमधला डेटा बाहेरचा कुठलाही क्लास, फंक्शन, कोणी ऑब्जेक्ट ॲक्सेस करू शकतो आणि फंक्शन सुद्धा काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. फंक्शन सुद्धा काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. ओके. सो दिस इज अ इंट्रोडक्शन ऑफ क्लास. आणि नंतर आपण काय करणार आहे, फंक्शन व्हेरिएबल लिहितो, फंक्शन डेफिनिशन लिहितो. सपोज तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. क्लास स्टुडंट कलीच ओपन केला आपण. प्रायव्हेटमध्ये आपण काय घेतलं, इंट रोल नंबर त्यानंतर कॅरमध्ये नेम किंवा स्ट्रिंग तुम्ही डिक्लेअर केला. पब्लिकमध्ये वाईड गेट डेटा वाईड पुट डेटा कंप्लीट. काय केलं इथं बघा, क्लास काय कीवर्ड आहे, आपण क्लास डिक्लेअर करणं इंडिकेट होतं क्लासमुळं. आणि स्टुडंट काय तुमच्या क्लासचं नाव आहे. कॅल्विस ओपन केलं आणि क्लोज केलं, त्याच्यामध्येच तुम्ही सगळं कोड लिहिणार आहे. प्रायव्हेटमध्ये तुम्ही काय केलं, इंट रोल नंबर आणि कॅरमध्ये नेम. म्हणजे कॉमन प्रॅक्टिस काय की प्रायव्हेटमध्ये शक्यतो तुम्ही काय करता, व्हेरिएबल आणि फंक्शन डिक्लेअर करता. कॉमन प्रॅक्टिस काय आहे, क्लासमध्ये तुम्ही प्रायव्हेटमध्ये काय करता, 101% तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता, कारण व्हेरिएबल तुम्हाला सिक्युअर ठेवायचे. आणि पब्लिकमध्ये काय करता, तुम्ही फंक्शन डिक्लेअर करता तुम्हाला, कारण का ते व्हेरिएबल तुम्ही व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी तुम्हाला एक फंक्शन लागतं आणि त्या फंक्शनमध्ये तुम्ही व्हॅल्यू स्टोअर करता. फंक्शनमध्ये काय करता, व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करता. पब्लिकमध्ये काय लिहिलं तुम्ही, वाईड गेट डेटा आणि वाईड पुट डेटा. म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्ही काय करणार यामध्ये स्टोअर करणार. व्हेरिएबलची व्हॅल्यू काय करता तुम्ही यामध्ये स्टोअर करणार आहात. ओके. आणि क्लास काय केलं, इथं पण क्लोज केलं. क्लास काय केलं, इथं पण क्लोज केलं आणि म्हणून कर्ली ब्रेस दिलेला आहे. इथे कंप्लीट झालंय म्हणून. ठीक आहे. इथे काय झालं, कंप्लीट झालं, तुम्ही काय केलं, क्लोज केलेलं आहे. ठीक आहे. हे दिस इज अ एक्झाम्पल ऑफ क्लास डिक्लेरेशन.
क्लास कीवर्ड स्टुडंट काय क्लासचं नाव कर्ली ओपन केलेलं आहे. ठीक आहे. कर्ली आपण ओपन केलं. प्रायव्हेटमध्ये इंट रोल नंबर कॅर नेम घेतलेला आहे. पब्लिकमध्ये व्हाईट गेट डेटा व्हाईट पुट डेटा घेतलेला आहे. ठीक आहे. फंक्शन डिक्लेअरिंग कर्ली इथं क्लोज केलेलं आहे. ठीक आहे. ह्यात कोणाला काही शंका असेल तर विचारा. ह्यात कोणाला काही शंका आहे? क्लास सिंटॅक्स आणि हे. तर हे अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला कोर जावा, एडवान्स जावा, सी शार्प म्हणजे टी-वाय पर्यंत लागणार आहे. आता मी इथे कुठे शिकला तुम्ही? आता इथे ह्यामध्ये शिकला. कुठं? आता C++ मध्ये शिकलात. हीच कन्सेप्ट तुम्हाला कोर जावाला म्हणजे थर्ड सेमला येणार आहे. परत 4थ्या सेमिस्टरला तुम्हाला एडवान्स जावाला येणार आहे. परत टी-वायला तुम्हाला 5च्या सेमिस्टरला सी शार्पला येणार आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या ठिकाणी सगळ्या इयरला तुम्हाला काय करता येणार आहे? यूज करता येणार आहे आणि सेम क्लासची कन्सेप्ट सेम आहे. ऑब्जेक्टची कन्सेप्ट सेम आहे. काही म्हणजे काही फरक नाही आहे. त्यामुळे ही कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. नसेल तर आपण परत उद्या एकदा रिव्हिजन घेऊ. काय शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करा किंवा मेसेज करा. ते परत आपण उद्या घेऊ. परत हवं असेल तर आपण परत उद्या काय करू याच्यावर रिव्हिजन घेऊया. परंतु हे व्यवस्थित समजून घ्या. येतं लक्षात. ठीक आहे. काय शंका नसतील तर आपण थांबू. यात का कोणाला काय शंका आहे? नाही ना? ठीक आहे. थांबूया आपण मग? ओके. थांबूया आपण. थँक यू. जी सर.